नमस्कार विद्यार्थी मित्र हो इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचं जे पहिला पार्ट आहे अल्जेब्रा आणि अल्जेब्रामध्ये जे सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आज रिव्हिजन आपण करणार आहोत. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर त्या महत्त्वाच्या पॉईंटवर जे काही क्वेश्चन्स येतील तर नक्कीच या रिव्हिजनची त्या येणाऱ्या क्वेश्चन्ससाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजून तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा या चॅप्टरमध्ये जे क्वाड्रॅटिक इक्वेशन सेकंड चॅप्टर आहे याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म त्याचबरोबर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन मेथड आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे, फॉर्म्युला मेथड आहे, नेचर आहे रूटचं कशाचं रूटचं क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या नंतर रिलेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोइफिशियंट याच्यामध्ये रिलेशन आहे त्याचबरोबर ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय गिव्हन रूट्स आणि ॲप्लिकेशन आहे. हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे आपण एकदा पूर्ण रिवाईज करणार आहोत. बघा याच्यामध्ये रिवाईज ज्यावेळेस मी करतो तर त्यावेळेस तुम्हाला एकंदरीत हे सर्व जे मुद्दे आहेत ते कशा प्रकारे आहेत त्याच्यावर जे प्रश्न आहेत त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असू शकतं किंवा ते प्रश्न आल्याच्या नंतर तुमच्या लक्षात कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत म्हणजे ते प्रश्न त्या मुद्द्यावर आल्याच्या नंतर ते तुम्ही व्यवस्थित सोडू शकाल. आपण इथे एक्झाम्पल वगैरे घेऊन तो पार्ट थोडासा समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो, समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण याच्यामध्ये काय फक्त की बाबा एखादं उदाहरण घेतलं आणि ते पूर्णच्या पूर्ण सोडून दाखवलं असा कुठल्याही प्रकारचा पार्ट नाही आहे. फक्त आपल्याला काय करायचे ते एकंदरीत हे सर्व मुद्दे समजून घ्यायचे. तर आता हा सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म. आता याच्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0 आणि ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 हे दोन जे फॉर्म आहे हे वेगवेगळे आहेत. आता सुरुवातीचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला माहित असेल आपला हा आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बघा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि हा जो सेकंड फॉर्म आहे हा आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. बरोबर का याच्यामध्ये काय डिफरन्स आहे याच्यामध्ये जसा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे टू व्हेरिएबल्स तर याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत x आणि y. बरोबर आणि जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक म्हणजे काय आपण वर्ग समीकरणे म्हणतो तर याच्यामध्ये काय स्क्वेअर आहे. स्क्वेअरच्या नंतर आणखी काय फर्स्ट टर्मला x आहे सेकंड टर्मला पण x आहे आणि दोन्हीमध्ये कॉन्स्टंट टर्म काय c आहे. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही. बघा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये टू व्हेरिएबल म्हणलं की लिनियर इक्वेशन आणि स्क्वेअर वाली टर्म x इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. नंतर बघा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता जे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर याच्यासाठी मी एक स्पेसिफिक सेपरेट असा व्हिडिओ बनवला होता रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे कशा प्रकारे काढायची आहेत. तर त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथे पूर्ण व्हिडिओ फक्त रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनवरच आहे. तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पाहून घ्या म्हणजे ती जी कन्सेप्ट आहे ती तुमची नक्कीच तिथे क्लिअर होईल. तिथे व्यवस्थित एक्झाम्पल सहित तुम्हाला रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या कुठल्या चुका होऊ शकतात रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवताना किंवा फाइंड करताना जे वर्ग समीकरणाची जी मूळ आहेत ती काढताना किंवा कुठल्या प्रकारच्या चुका आपण टाळायला पाहिजेत तर ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. नंतर आहे तुमची फॅक्टरायझेशन मेथड. आता बघा फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय की आपण काय करत असतो तर फॅक्टर पाडत असतो म्हणजे ज्या टर्म आहेत त्याचे काय करत असतो फॅक्टर पाडत असतो. जसं की समजा एखादं उदाहरण आहे. आता बघा तुमचं जे पुस्तकामध्ये उदाहरण आहे बघा फॅक्टरायझेशन मेथडचं तर तेच इथे आपण काय करूयात समजून घेऊयात. म्हणजे काय होईल की तुम्ही जर टेक्स्टबुक तुमच्या जवळ जर असेल तुमच्या समोर जर असेल तर ती गोष्ट तुम्ही काय करू शकाल तर व्यवस्थित तिथे समजून घेऊ शकाल. बघा याच्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथडने ज्यावेळेस आपण काय करणार हे उदाहरण सोडवणार तर त्यावेळेस जे आपला फॉर्म आहे स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्यासोबत काय करायला लागतं पूर्ण जे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनला काय करायला लागतं कम्पेअर करायला लागतं. कम्पेअर केल्याच्या नंतर
त्याच्यामध्ये आपण एबीसीच्या किमती न काढता एबीसीच्या किमती ज्या आहेत त्या आपल्याला कुठं काढायच्या तर फॉर्म्युला मेथडमध्ये एबीसीच्या किमती वगैरे काढत नाही आपण. तर आपण काय करतो कम्पेअर केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी फर्स्ट टर्म आहे किंवा सेकंड टर्म आहे तर त्याचा काय करत असतो त्याला आपण काय करत असतो फॅक्टराइज करत असतो. बघा आता इथे जसं की तुमचं सॉल्ट एक्झाम्पल मध्ये एक एक्झाम्पल आहे m² - 14m + 13. बघा आपलं एक्झाम्पल आहे m² - 14m + 13 = 0. आता पहा ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तर ज्या वेळेस आपण हे अशा प्रकारची उदाहरणं सोडवणार तर याला काय करायचं कम्पेअर करायचं. बघा व्यवस्थित लक्षात घ्या की इथे काय असू शकते की एखाद्या वेळेस काय होऊ शकतं हेच इक्वेशन जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं असेल अशा प्रकारे दिलेले असेल -13 असं दिलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे याला जी कॉन्स्टंट टर्म आहे ती काय करून घ्यायची इकडे आणून घ्यायची म्हणजे हे इक्वेशन काय होईल अशा प्रकारचं होईल. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की कॉन्स्टंट टर्म काय करायची आपल्याला अलीकडे आणून घ्यायची. नंतर कम्पेअर झाल्याच्या नंतर बघा तुम्हाला पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे काय केलेलं आहे सोडून दिलेलं आहे उदाहरण जसं की त्यांनी आता याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल ज्यावेळेस काय केलेलं आहे पुस्तकामध्ये सोडून दिलेलं आहे ते m² - 14m + 13 = 0. तर m² - 13m - 1m = 13 असं दिलेलं आहे. पण इथे आपण काय करायचं ही एक संख्या घ्यायची सेकंड टर्म आणि शेवटची टर्म घ्यायची म्हणजे हे 14 घेणार आणि नंतर इथे 13 घेणार. आता बघा इथे काय करायचं ज्या वेळेस आपण हे 14 घेणार तर त्यावेळेस या 14 चे असे दोन संख्या पाहिजेत 14 साठी की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती यायला पाहिजे 14 यायला पाहिजे. नंतर त्याच दोन संख्येचा गुणाकार किती यायला पाहिजे तर त्याच दोन संख्येचा गुणाकार हा किती यायला पाहिजे तर हा 13 यायला पाहिजे. मग आता इथे ज्यावेळेस आपण अशा दोन संख्या शोधतो तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता पहिले पाहायचे की बाबा हे गुणाकार म्हणल्यावर अशा दोन संख्या पाहिजे त्याच्या जवळच्या एक काय करायचे तिची अर्धे भाग करायची म्हणजे आता 13 चे जर अर्धा भाग केला तर किती होईल 6.5 है ना 6.5 चा तर पाडवा नाही होणार मग 6.5 किंवा मग 6 ने जर मग गुणलं तर 6 ने कितीला गुणायला लागेल सुरुवातीला 2 ला गुणायला लागेल. म्हणजे काय करायचं तर आपण डायरेक्ट काय होऊ शकतो डायरेक्ट इथून फॅक्टर पाडायला म्हणजे सोपं जाईल आपल्याला. म्हणजे काय की बाबा 6 गुणिले 2 येतील का 6 गुणिले 2 नाही येणार. मग लगेच तुमच्या लक्षात येतं की बाबा अरे हे जे 13 ही संख्या आहे 6 गुणिले 2 नाही मग 3 च्या पाड्यात पण 13 नाही 4 च्या पण नाही 5 च्या पण नाही है ना. तर मग हे 13 कुठे येतील तर 13 च्या पाड्यात काय येतात 13 येतात. मग 13 च्या पाड्यात जर 13 येत असतील तर मग 13 आणि कुठली तरी संख्या आहे की बाबा तिचे काय असतील ते फॅक्टर असतील. त्याचबरोबर आपल्याला ही जी संख्या आहे 14 ही पण पाहायची व्यवस्थित. आता हे 14 आहे तर मग 14 कोणत्या दोन संख्येची बेरीज होईल त्याच दोन संख्येचा काय आला पाहिजे गुणाकार पण 13 आला पाहिजे. तर त्या दोन संख्या म्हणजे कोणत्या तर 13 आणि 1. आता 13 आणि 1 13 आणि 1 असे दोन्ही कडे लिहून घ्यायचे 13 आणि 1 लिहून घेतले. आता काय करायचं आता मायनस प्लस आता इथं काय आहे तुमचे -14. आता पहा इथं प्लस मायनस तर दिलं पण हे -14 आहेत आणि 13 काय आहेत प्लस आहेत. आता असं करायचं आहे की बाबा 13 1 13 13 ने 14 आणि 13 1 13 हे तर झालं ठीक आहे दोन संख्या मिळाल्या. परंतु याच्यामध्ये काय करायचं आणखी की आपल्याला मायनस प्लसचं पण आहे ना. आता बघा 13 गुणिला 1 जर केलं 13 गुणिला 1 किती होतात तर 13 गुणिला 1 हे 13 होतात आणि ते प्लस 13 होतात. पण जर सिम्बॉल आपण इकडं प्लस प्लस ठेवली तर 13 1 13 अधिक 1 हे 14 होतं. पण आपल्याला किती पाहिजे -14. मग -14 आणण्यासाठी काय करायचं तर -14 आणण्यासाठी या दोन्हीला काय करायला लागेल आपल्याला मायनसचे सिम्बॉल द्यायला लागतील. आता मायनसचे सिम्बॉल इथे दिल्यावर ते -14 येतील आणि इथे काही फरक पडेल का ते पण चेक करायचं की बाबा -13 इंटू -1 दॅट इज प्लस मायनस इंटू मायनस प्लस 13 आणि हे -13 आणि -1 म्हणजे वजा संख्येची बेरीज होते आणि वजाची म्हणजे 14. मग आता हे दोन संख्या मिळाल्या आपल्याला कुठल्या 13 -13 आणि 1. मग आता -1. मग आता याला काय करायचं बघा याला आपण काय करतोय आपण याला काय करतोय याला आणि याचे आपण फॅक्टर घेतलेले आहेत याला आपण काय करणार आहे फॅक्टराइज करणार आहे. मग इथे काय करणार बाकीचा पार्ट जसा तसा लिहून ठेवणार m². नंतर इथे काय -14 ला आपण काय लिहिणार -13m आणि हा -1 आणि हे +13 ॲज इट इज किती 13 0. आता बघा इथे -13
m आणि वजा 1 म्हणजे हे किती झाले मायनस 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 ती ऍडिशन होऊन -14m झालेले. ठीक आहे. मग आता याच्यानंतर इथे हे एक मिनिट इथे m पाय यायला पाहिजे आपला. ठीक आहे ना. म्हणजे आता याला फॅक्टराइज केला आपण बरं का. या 13चं काय नाही इथं याला फॅक्टराइज केलेलं आहे आपण. फक्त 13 आपण इथे घेतले होते किंवा याचे फॅक्टर काढण्यासाठी. ठीक आहे. इथपर्यंत आलं असेल लक्षात. तर आता याला समोर सोडवताना याच्यामध्ये जो कॉमन घेतो आपण तर या दोन सुरुवातीच्या दोन टर्म मधून काय करायचं या दोन टर्म मधून एक कॉमन फॅक्टर काढायचा आणि नंतर या दोन टर्म मधून कॉमन फॅक्टर काढायचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामधून सपोज जर आपण m काढलेला आहे तर ब्रॅकेट मध्ये काय राहील m मायनस 30 इथून काही जरी कॉमन काढलं आपण तर या ब्रॅकेट मध्ये जे आहे समोरच्या ते m मायनस 13च येतात मॅक्झिमम टाइम बरं का. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्ही ब्रॅकेट जे आहेत ते काय करायचे तर सारखी यायला पाहिजे. ही एक गोष्ट काय करा इथे लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर समोर ते जे सोडवलेलं उदाहरण आहे ते तुमच्या लक्षात येईलच परंतु ह्या ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी होते याच्यामध्ये ज्या की तुम्हाला लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तुमचं होऊ शकते की थोडी सोडवताना गडबड होऊ शकते आणि तुमचं उदाहरण सोडवताना चुकू पण शकते. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी इथे सांगितलेल्या. नंतर बघा आपली फॅक्टरायझेशन मेथड झाल्याच्या नंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आता ज्याप्रमाणे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो व्हिडिओ आहे मी टाकलेला आपल्या YouTube चॅनलला त्याचप्रमाणे कम्प्लिटिंग स्क्वेअर अतिशय चांगल्या रीतीने अतिशय चांगल्या पद्धतीने मी काय केलेले आहे समजून सांगितलेले आहे. त्याचा पण काय बनवलेलं आहे स्पेशल त्याच्यासाठी सेपरेट असा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची पण लिंक मी काय करतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजे तिथे जाऊन तुम्ही तो पाठ समजून घ्या. नंतर आहे तुमचा फॉर्म्युला मेथड. आता फॉर्म्युला मेथडमध्ये बघा त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवताना तर फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे की -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता फॉर्म्युला मेथडनं ज्यावेळेस तुम्ही सोडवता त्यावेळेस सुरुवातीला काय करायचंय तर सुरुवातीला शक्यतो b स्क्वेअर मायनस 4ac ची काय करायची किंमत काढून घ्यायची म्हणजे बाकीचे जे उदाहरण आहे ते तुम्हाला काय होईल सोडवायला सोपं जाईल. तर इथे जास्त काही सांगायसारखं नाही. फॉर्म्युला मेथड मध्ये फक्त काय तुम्हाला जे काही इक्वेशन दिलेलं आहे आता जसं की सपोज बघाच आपलं काय होतं इक्वेशन होतं x स्क्वेअर बघा जे इक्वेशन होतं काय x स्क्वेअर मायनस 14m स्क्वेअर होता का m स्क्वेअर मायनस 14m नंतर प्लस 30 0. आता एबीसी च्या किमती कशा काढणार. आता बघा याला कुठलीही संख्या नाही आहे का इथं काय नाही म्हणजे काय एक म्हणजे ए म्हणजे काय येणार इथे 1 येणार नंतर इथे काय येणार इथे बी येणार हा बी म्हणजे हे 14 आणि नंतर ही संख्या काय आपली सी म्हणजे हे 13. नाहीतर एक काम करायचं याच्यावर काय करायचं जो आपला स्टँडर्ड फॉर्म आहे तो लिहून ठेवायचा की बाबा x स्क्वेअर प्लस bx प्लस ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 असा लिहून ठेवायचा. आता बा इथे काय नाही म्हणजे काय असणार तर 1 असणार. a च्या जागी कोणती संख्या नाही म्हणजे 1 आहे. आता याच्यामध्ये पहा m n x y z असे कुठलेही व्हेरिएबल फक्त वापरण्यात येतील तर ती गोष्ट लक्षात ठेवायची. नंतर इथे तर बाबा m आणि x आहे इथे नंतर ही कॉन्स्टंट टर्म आहे नंतर हे म्हणजे काय 14 म्हणजे काय b अशा प्रकारे तुम्ही करू शकता. वरच्या वर जर लिहिला फॉर्म्युला आणि त्याच्या खाली जर इक्वेशन लिहिलं तर लगेच तुम्हाला खाली जशाच तसा पार्ट वरचा घ्यायचा आणि खाली मांडायचं काम. ठीक आहे. त्याच्यानंतर b स्क्वेअर मायनस 4ac ची आता बघा काय करायचं अंडर रूट मध्ये टाकायचं आणि b स्क्वेअर म्हणजे 14 चा वर्ग वजा 4 हे फॉर्म्युल्यातले गुणिला 1 म्हणजे 1 आणि c म्हणजे 13 अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता. नंतर याचे फक्त काय करायचे एकदा मायनस घ्यायचे रूट्स काढताना एकदा मायनस प्लस घ्यायचं आणि इथे समोर इथे एकदा प्लस घेतल्याच्या नंतर -b मायनस घ्यायचं. एवढी गोष्ट एक लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे म्हणजे जेणेकरून काय होईल दोन्ही किमती तुमच्या येऊन जातील. आता बघा तुमचं फॉर्म्युला मेथड झाल्याच्या नंतर महत्त्वाचा पार्ट आहे तुमचा नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता जे नेचर आहे जे रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आणि त्याचं जे नेचर आहे ते कशा प्रकारचं आहे तर हा पार्ट आपण काय करूया इथे समजून घेऊया. बघा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड तुमची पेज नंबर 37 वर आहे परंतु त्याचा तर ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो नक्कीच पाहून घेऊ शकता. व्यवस्थित तुम्हाला तिथे समजावून सांगितलेली आहे. नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला जो आहे तो पण सांगितलेला आहे. आता फॉर्म्युला कशा प्रकारे बनला काय बनलं एवढ्या डिटेल मध्ये न जाता ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे तेवढ्या जर गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला त्याची हे मदत होईल. नंतर बघा
तुमचा पेज नंबर 2.4 जो एक्सरसाइज आहे तो झाल्याच्या नंतर नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. आता याचे जे नेचर आहेत म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं जे नेचर आहे ते कशा प्रकारे आहे ते सांगितलेलं आहे. तुमचं काय सांगितलेलं आहे की जर b² - 4ac पहा b² - 4ac ज्यावेळेस तुम्ही किंमत काढता b² - 4ac ची ही जर काय असेल म्हणजे इक्वल असेल शून्याच्या, त्याच्यानंतर समजा तीन कंडिशन मी लिहून घेतो b² - 4ac हा आपला मोठा असेल शून्यापेक्षा आणि नंतर b² - 4ac लहान असेल शून्यापेक्षा. तर तिन्ही कंडिशन मध्ये इथे काय दिलेलं आहे की if b² - 4ac is equals to 0 then the roots of quadratic equation are real and equal. पहा b² - 4ac म्हणजे ज्यावेळेस आपण b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac याच्यामध्ये ज्यावेळेस किमती टाकतो, पण जर तुमची b² - 4ac ची ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीलाच किंमत काढता b² - 4ac ची ती जर तुमची शून्य येत असेल तर रूट्स काय असतील तुमचे, तर रूट्स जे आहेत आर रियल आणि इक्वल. रियल नंबर असतात आणि काय असतात सारखे असतात. इक्वल म्हणजे काय दोन्ही किमती बघा याच्यामध्ये दोन किमती काढत असतो आपण, एकच्याच दोन किमती निघतात बरं का, हे तुम्हाला माहित असेलच रियल आणि इक्वल. तर त्याच्या दोन्ही किमती येतात. जर शून्य असेल तुमची कशाची किंमत b² - 4ac ची तर रूट्स काय असतील तिथे रियल आणि इक्वल असतील. त्याच्यानंतर सेकंड काय सांगत आहे की रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल म्हणजे जर b² - 4ac जर काय असेल तुमचा मोठा असेल शून्यापेक्षा तर इथे रूट्स काय असतात रियल तर असतात बरं का. बघा रूट्स आर रियल बट काय असतात अनइक्वल असतात. b² - 4ac जो आहे तुमचा तो जर काय असेल शून्यापेक्षा मोठा असेल. आता शून्यापेक्षा म्हणजे मोठा म्हणजे काय एक असेल किंमत त्याची, दोन किंमत असेल, तीन किंमत असेल आहे ना, आणि पॉझिटिव्ह मध्ये असेल महत्वाचं म्हणजे जर हे पॉझिटिव्ह असतील तर रूट्स काय असतील म्हणजे रिअल नंबर तर असतील पण इक्वल नसतील, म्हणजे त्या एकच्याच काय येणार दोन किमती येणार ज्यावेळेस तुम्ही काढणार त्यावेळेस. आता बरीचशी उदाहरण तुम्ही बघितली असतील त्याच्यामध्ये काय येतात ज्या किमती आहेत त्या काय असतात वेगवेगळ्या येतात है ना. नंतर थर्ड आहे तुमचं b² - 4ac हा जर काय असेल लहान असेल शून्यापेक्षा म्हणजे तुमचा मायनस मध्ये जर असेल -1 -2 असं जर असेल तर काय सांगत आहे की रूट्स आर रियल काय सांगत आहे की बाबा हा बघा सेकंडला काय सांगितलंय रूट्स आर रियल बट अनइक्वल आणि थर्ड मध्ये काय सांगतंय की जर एक मिनिट फक्त जर तुमचे जे रूट्स आहेत ते जर तुमचं काय येत असेल म्हणजे कोणती संख्या येत असेल if the roots of quadratic equation is value of b² - 4ac is less than 0 then the roots of quadratic equation are काय सांगत आहे तर इक्वेशन चे जे रूट्स आहेत ते काय नसतात रियल नसतात, म्हणजे हे काय नसतील नॉट रियल, रियल नंबर नसतील बरं का. ही गोष्ट काय करायची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतरचा आहे नेचर ऑफ रूट्स झाल्याच्या नंतर रिलेशन बिटवीन क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट्स कोएफिशिएंट. आता कोएफिशिएंटचं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय करायचं आपल्याला रिलेशन पाहायचं. आता एकंदरीत जर पाहायला गेलं की याचे जे कोएफिशिएंट आहेत किंवा रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे यांचं एकमेकांसोबतचं रिलेशन कशा प्रकारचं दिलेलं आहे तर तो पार्ट काय करूया इथे थोडक्यात आपण पाहूया. तर बघा इथे ज्यावेळेस आपण इक्वेशन कंपेअर करतो त्याचबरोबर एबीसीच्या किमती ठरवतो है ना, तर याच्यामध्ये अल्फा आणि बीटा तुम्हाला दिलेला असेल. बघा अल्फा आणि बीटा म्हणजे काय, जे जर समजा असं आपलं इक्वेशन आहे की बाबा ax² + bx + c = 0 है ना, हे इक्वेशन आहे. तर याच्यामध्ये अल्फा आणि बीटाचा जो महत्त्वाचा रोल आहे तो कशा प्रकारे सांगितलेला आहे तर अल्फा आणि बीटा म्हणजेच काय तर एकदा प्लसची किंमत म्हणजे काय तर -b + -√b² - 4ac/2a हा जो आहे तर एकदा प्लस घेतला म्हणजे काय तुमचा अल्फा. बघा दिलेले आहे तुम्हाला रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोएफिशिएंट. याच्यामध्ये अल्फा आणि बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन ax² + bx + c = 0 देन
अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय असते तुमचा एकदा प्लस आणि एकदा मायनस, याची काय असते, हा एकदा प्लस घेतला तर एकदा काय करायला लागेल आपल्याला मायनस बी मायनस घ्यायला लागेल बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2 यांची काय असते ऍडिशन म्हणजेच काय अल्फा. आणि त्याच्यानंतर बीटा म्हणजे काय तर या दोघांचाच काय गुणाकार, प्लस मायनसचाच काय गुणाकार. बघा पहिली ऍडिशन नंतर काय गुणाकार म्हणजेच हे काय अल्फा आणि नंतर काय बीटा. मग खाली सांगितलेलं आहे की अल्फा प्लस बीटा त्यांनी सोडून दिलेला आहे, तो सोडून पार्ट मी इथे दाखवणार नाही, परंतु अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय तर मायनस बी डिवायडेड बाय ए. आणि परत आपल्याला अल्फा इंटू काय दिलेलं आहे बीटा दिलेलं आहे. अल्फा इंटू बीटाची जी किंमत आहे म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू सी डिवायडेड बाय ए. म्हणजे जर तुम्हाला अल्फा प्लस बीटा जर काढायचं सांगितलेलं असेल तर तुम्ही एबीसीच्या किमती काढा, बी ची किंमत भागीला ए ची किंमत लिहा, आणि अल्फा इंटू बीटा जर विचारला गेला तर तुम्ही एबीसीच्या किमतीमधूनच काय काढणार सी भागीला ए करणार, आणि तिथे जर भाग जात असेल तर ते किंमत म्हणजेच काय अल्फा इंटू तुमचा बीटा. नंतर आहे रिलेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे झाल्याच्या नंतर कोएफिशिएंट आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या याच्यामध्ये रिलेशन झालं तर ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय गिव्हन रूट्स. आता जर तुम्हाला काय असतील रूट जर काय केलेले असतील दिलेले असतील म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यावरून काय करायचं आहे तुम्हाला तर त्याच्यावरून तुम्हाला एक इक्वेशन तयार करायचं आहे. तर पहा याच्यामध्ये ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की अल्फा आणि बीटाच्या आता जशाप्रमाणे मी काय सांगितलं रिलेशन सांगितलं कशामधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याच्या कोएफिशिएंट मधलं. तर आता याच्यामध्ये पहा x बरोबर काय घेतलेलं आहे ए घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा असं मानलेलं आहे की बाबा x बरोबर अल्फा मानलेला आहे आणि r मध्ये काय सांगत आहे तर x बरोबर बीटा म्हणजे हे काय केलं कन्सिडर केलं. ठीक आहे, दोन व्हेरिएबल आहेत म्हणून कन्सिडर केलेले. आता पहा यांना जर काय करायचं असेल यांना जर एकत्र आणायचं असेल तर याचं पक्षांतर करायला लागेल म्हणजे हा x मायनस अल्फा इज इक्वल्स टू 0 किंवा x मायनस बीटा बरोबर पण काही 0. त्याच्यानंतर बघा समोर काय दिलेलं आहे की x मायनस अल्फा इंटू x मायनस बीटा. आता या दोघांचं काय केलेलं आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे x मायनस अल्फा इंटू x मायनस बीटा इज इक्वल्स टू 0. तर याला जर काय करायचं म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर बघा आता इथे काय करणार इथे या x ने पूर्ण ब्रॅकेटला गुणणार नाही तर मायनस अल्फा ने पण पूर्ण ब्रॅकेटला गुणणार. एकदा मांडणी करून घेऊया याची x इन ब्रॅकेट x मायनस बीटा आणि मायनस अल्फा इन ब्रॅकेट x मायनस बीटा. याला जर सोडवलं तर काय x into x that is x square आणि x into बीटा मायनस बीटा that is मायनस x into बीटा x into बीटा. आणि इथे याला जर सोडवलं तर मायनस प्लस मायनस म्हणजे मायनस अल्फा x किंवा x अल्फा असं लिहिलं असतं तरी चाललं असतं आणि मायनस प्लस मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस अल्फा इंटू बीटा दॅट इज अल्फा इंटू बीटा. अशा प्रकारचं तयार झालेलं आहे. आता पहा याच्यामध्ये जर समजा आपण इथे x स्क्वेअर लिहिला आणि या दोन टर्म मधून जर कॉमन ही टर्म घेतली x तर इथे काय राहील मायनस x है ना पहा आणि ब्रॅकेट मध्ये काय राहील हा अल्फा सुरुवातीला लिहितो अल्फा मायनस बीटा प्लस हा काय राहील अल्फा इंटू बीटा. तर आता याच्यामध्ये बघा एक्स स्क्वेअर मायनस काय एक्स काय केलेलं आहे त्यांनी काय केलेलं आहे असं समोर लिहिलेलं आहे इकडे बघा. आता बघा याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हे मायनस मायनस काय होतील इथे हे एक्स मायनस आणि हे एक्स मायनस तर हे काय होतील एक्स स्क्वेअर प्लस काही अल्फा आहे ना. पुस्तकामध्ये थोडंसं वेगळं तुम्हाला काय केलेलं आहे समजावून सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे डायरेक्ट त्यांनी लिहिलेलं आहे पण ते खालच्या स्टेपमध्ये आपलं नंतर येऊन जाईल. आता पहा इथे बुकमध्ये जे दिलेलं आहे त्या बुकच्या प्रमाणे जर आपण गेलं समजा तर तुम्हाला काय केलेलं आहे डायरेक्ट इथून डायरेक्ट ही टर्म दिलेली आहे कोणती तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा अशा प्रकारे दिलेलं आहे. आता हे कसं येतं ते बघा इथे काय केलेलं आहे आता हे इथपर्यंत आलो आपण हे मायनस सिम्बॉल इथे. आता बघा याच्यामध्ये एक्स यांनी काय केलेलं आहे बाहेर काढलेलं आहे इकडच्या बाजूला बरं का. आता हे मायनस
हे बघा, हे मायनस बीटा आणि मायनस अल्फा हे झाले अल्फा प्लस बीटा, आणि हा एक्स इकडे बाहेर लिहिला, आणि हे प्लस अल्फा इंटू बीटा, हे अशा प्रकारे दिले. आता याचं जे रिलेशन आहे हे म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळेस तुम्ही अल्फा आणि बीटाच्या किमती काढता, म्हणजे जर समजा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 असं जर तुमचा काय असेल स्टँडर्ड फॉर्म असेल, तर इथे पहा हा एक्स स्क्वेअर झाला, नंतर इथे याचा व्हेरिएबल बरं का, जी कोणती संख्या असेल ती, नंतर बी म्हणजे काय झाला, बी गुणिला एक्स म्हणजे आता हा एक्स म्हणजे हा एक्स झाला. आता बी म्हणजे काय, दुसरा व्हेरिएबल म्हणजे काय, तुमची दुसरी संख्या म्हणजे काय असते, तर अल्फा प्लस बीटाची जी बेरीज आहे ती म्हणजे तुमची दुसरी संख्या असते. आणि सी म्हणजे काय, तर अल्फा इंटू बीटा, म्हणजे अल्फा आणि बीटा सी जर आपण काय केली गुणाकार केला, म्हणजे अल्फा आणि बीटाचा जर आपण गुणाकार केला तर काय भेटते आपल्याला, सी ही संख्या, म्हणजे किंवा इथे जी संख्या असेल ती संख्या भेटते. तर नंतर बघा आता आहे तुमचं ॲप्लिकेशन, आणि ज्याप्रमाणे मी लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल या पार्टवर व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस मी ज्याप्रमाणे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते कशा प्रकारे सोडवायचे, त्यांना कशा प्रकारे वाचायचं आणि कशा प्रकारे समजून घ्यायचं, एकमेकांशी रिलेट करायचं, हा पार्ट सांगितला होता. तर तशाच प्रकारे काय करायचं आहे, तर तुम्हाला व्यवस्थित वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ते व्यवस्थित वाचून जे काही पार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये काही फॉर्म्युलाचा यूज वगैरे करायचं काम जर पडत असेल तर नक्कीच तिथे करून ते वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.